नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील दोन व्हिडिओमध्ये पूरक कोणाच्या जोड्या आणि पूरक कोण तसेच कोटी कोणाच्या जोड्या व कोटी कोण अभ्यासलेलो होतो. कोटी कोणाच्या जोड्या कशाला म्हटलं जातं तर ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश येते तर ते दोन कोण परस्परांचे कोटी कोण आहेत असं आपण म्हणतो. त्याचबरोबर ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश येते ते सुद्धा दोन्ही कोण एकमेकांचे काय म्हणतो आपण तर पूरक कोण आहेत असं म्हणतो. म्हणजे पूरक कोणांची व्याख्या आणि कोटी कोणाची व्याख्या तुमच्या लक्षात आलेली असेल तर त्यावरतीच आधारित आपण मागील व्हिडिओमध्ये पूरक कोणाच्या जोड्या अभ्यासलेल्या होत्या आणि त्याच्याशी संबंधित सराव संच 17 सुद्धा आपण सोडवलेला होता. आजच्या तासिकेला आपण या ठिकाणी काही मुद्द्यांच्या आधारे काही विधानांवरती आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत जेणेकरून पूरक कोण आणि कोटी कोण या दोनही संकल्पना या ठिकाणी तुमच्या पटकन लक्षात येतील किंवा त्याचा अधिक दृढीकरण होईल. समजा दोन लघुकोण परस्परांचे कोटी कोण असू शकतात का तर दोन लघुकोण समजा दिले तर ते परस्परांचे कोटी कोण असू शकतात का कारण का कोटी कोणांच्या मापांची बेरीज किती असते तर 90 अंश असते. मग ह्या विधानाचं उत्तर तुम्ही थोडक्यात तुम्ही स्वतः या विधानासंबंधी विचार करायचा आहे. समजा दोन लघुकोण दिले, एक 60 अंशाचा दिला आणि दुसरा 30 अंशाचा दिला, ठीक आहे. तर ते परस्परांचे काय असू शकतात कोटी कोण असू शकतात. पण समजा दोन्ही लघुकोण या ठिकाणी कसे दिले तर 60 अंशाचे दिले, ठीक आहे. हा 60 अंशाचा आहे, हा पण 60 अंशाचा आहे. तर हे दोन्ही एकमेकांचे कोटी कोण असू शकतात का तर नाही, कारण कोटी कोणांच्या मापांची बेरीज या ठिकाणी 90 अंश असते. मग हे विधान कितपत सत्य आपल्याला म्हणता येईल याचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. तसेच दोन काटकोण परस्परांचे कोटी कोण असू शकतात का. आता दोन काटकोण काढले समजा, ठीक आहे. दोन काटकोण हा किती अंशात असतो तर 90 अंशात असतो. तर दोन काटकोण जे आहेत हे दोन काटकोण परस्परांचे कोटी कोण होऊ शकतात का तर हे परस्परांचे कोटी कोण असू शकतात का तर कोटी कोणांच्या मापांची बेरीज या ठिकाणी किती येते तर 90 अंश येते आणि या दोन्ही कोणाच्या मापाची बेरीज जर केली तर आपण या ठिकाणी 180 अंश येते. पण दोन काटकोण हे परस्परांचे कोटी कोण असू शकत नाही, मात्र परस्परांचे पूरक कोण मात्र असू शकतात, ठीक आहे. कारण का पूरक कोणांच्या मापाची बेरीज या ठिकाणी 180 अंश येते, त्यामुळे हे दोनही कोण परस्परांचे या ठिकाणी पूरक कोण असू शकतात असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्याचबरोबर एक लघुकोण आणि एक विशाल कोण हे परस्परांचे कोटी कोण असू शकतात का. समजा एक लघुकोण दिला आणि एक विशाल कोण 120 अंशाचा दिला आणि एक लघुकोण या ठिकाणी 60 अंशाचा दिला तर हे परस्परांचे कोटी कोण होऊ शकतात, कारण पूरक कोण होऊ शकतात. कारण का ह्या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश येते. पण हे दोन्ही कोटी कोण परस्परांचे होऊ शकतात का तर नाही, कारण कोटी कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते, त्यामुळे हे दोनही कोण परस्परांचे कोटी कोण नाहीत असं आपण म्हणणार आहोत. तर दोन लघुकोण परस्परांचे पूरक कोण असू शकतात का तर दोन लघुकोण परस्परांचे पूरक कोण या ठिकाणी असू शकतात. त्याचबरोबर दोन काटकोण परस्परांचे पूरक कोण असू शकतात का मगाशी सांगितलं त्या पद्धतीने दोन काटकोण हे परस्परांचे पूरक कोण असू शकतात, कारण दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती येणार आहे 180 अंश या ठिकाणी येणार आहे. एक आता याच्यावरून आपल्याला विरुद्ध किरण म्हणजे काय ते पाहायचं आहे. म्हणजेच काय अपोजिट रेज. किरण कशाला म्हणायचं हे मागील वर्षाच्या इयत्तेमध्ये तुम्ही अभ्यासलेलं आहे. एका बाजूला बिंदू आणि दुसऱ्या बाजूला सरळ रेष काढली असेल समजा, ठीक आहे. एका बाजूला काय काढलेलं आहे तर बिंदू आणि दुसऱ्या बाजूला सरळ रेष काढली गेलेली आहे आणि त्याच दिशेला बाणाचं चिन्ह जर असेल तर या ठिकाणी ही जी आपण आकृती काढलेली आहे या आकृतीला किरण म्हणतात. हे मागील वर्षाच्या इयत्तेला तुम्ही अभ्यासलेला आहात. ज्या ठिकाणी हा बिंदू तुम्हाला दिसतो तो बिंदू या किरणाचा आरंभ बिंदू आहे, ठीक आहे. आणि ज्या दिशेने हा बाण तुम्हाला दिसतो त्या दिशेने हा किरण पुढे जाताना तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजेच काय तर याच्यावर काय लक्षात येतं तुमच्या
तर किरण कशा प्रकारे काढले जातात याच्यावरून आजच्या तासिकेला आपण या ठिकाणी विरुद्ध किरण कशाला म्हणायचं हे पाहणार आहोत. विरुद्ध कोण या ठिकाणी विरुद्ध किरण कशाला म्हणायचं हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आता या ठिकाणी फळ्यावरती मी एक आकृती काढणार आहे. या आकृतीचं तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण करायचं. आता या ठिकाणी असणाऱ्या आकृतीचं तुम्ही निरीक्षण केलं तर या आकृतीतील किरणांची नावे तुम्हाला विचारली तर किरणांची नावे तुम्हाला सांगता आली पाहिजे. तर या आकृतीमध्ये तुम्हाला साधारणपणे 2 किरण दिसतात. ते कोणकोणते तर किरण BC व किरण BA. हे 2 किरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. किरण BC व किरण BA. यावरून या आकृतीमध्ये दिसणाऱ्या कोणाचं नाव तुम्ही लिहू शकता का? हो. तर या ठिकाणी दिसणाऱ्या कोणाचं नाव आपण काय लिहिणार आहोत तर कोण ABC किंवा कोण CBA असंही लिहिलं तरी सुद्धा चालेल. तर या ठिकाणी दिसणाऱ्या आकृतीवरून आपण या ठिकाणी असणाऱ्या या कोणाचं नाव आपण लिहिणार आहोत. म्हणजे या ठिकाणी जर पाहायला गेलात तर या आकृतीमध्ये किरण BC च्या विरुद्ध किरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो किरण BA. ठीक आहे. याच्या बरोबर विरुद्ध दिशेला असणारा हा जो किरण आपल्याला दिसतो तो ह्या किरणाच्या बरोबर विरुद्ध किरण आहे असं आपण या ठिकाणी म्हणणार आहोत. म्हणजेच काय तर यावरून काय व्याख्या तयार करता येते आपल्याला तर पहा ज्या 2 किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असतो, ज्या 2 किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असतो म्हणजे या दोन्ही किरणांचा कुठला बिंदू सामायिक आहे सांगा. B हा या ठिकाणी आरंभ बिंदू आहे. किरण BC चा पण B हा आरंभ बिंदू आहे. किरण BA चा सुद्धा B हा आरंभ बिंदू आहे. ठीक आहे. म्हणजे B हा काय आहे तर सामायिक आरंभ बिंदू आहे लक्षात घ्या दोन्ही किरणांचा. व त्या किरणांनी एक रेषा तयार होते व त्या किरणांनी एक रेषा तयार होते. म्हणजे त्या 2 किरणांमुळे काय तयार झाली तर एक रेषा पूर्णपणे तयार झालेली आहे. ठीक आहे. त्या किरणांना परस्परांचे विरुद्ध किरण म्हणतात. त्या किरणांना परस्परांचे विरुद्ध किरण म्हणतात. हे दोन्ही किरण काय आहे तर परस्परांचे विरुद्ध किरण असं आपण यांना म्हणणार आहोत. याचं कारण का तर त्या किरणांचा जो आरंभ बिंदू आहे तो सामायिक आहे आणि त्या किरणांनी एक रेषा तयार होते म्हणून याला आपण काय म्हणणार आहोत तर या ठिकाणी विरुद्ध किरण असं आपण या रेषांना म्हणणार आहोत. आता आणखीन एक आकृती मी या ठिकाणी काढणार आहे. यावरून सुद्धा हे विरुद्ध किरण तुमच्या सहज लक्षात येतील. पहा या ठिकाणी मध्यभागी B बिंदू आहे आणि या B बिंदूपासून इकडे A व इकडे C हा जो या ठिकाणी दिसतोय तुम्हाला हा सरळ कोन या ठिकाणी तयार झालेला आहे. ठीक आहे. या ठिकाणी काय तयार झालेला आहे तर सरळ कोन तयार झालेला आहे. आणि सरळ कोनाच्या मापाची बेरीज माप किती असतं तर 180 अंशाच्या कोनाला आपण सरळ कोन असं म्हणतो. ठीक आहे. या ठिकाणी हा जो सरळ कोन तयार झालेला आहे याच्यावरून
समजून घ्यायचे. तर या आकृतीमध्ये असणाऱ्या कोणाचं नाव जर आपण लिहिलं तर कोणाचं नाव येतं, कोण ABC किंवा कोण CAB याच प्रकारे. ठीक आहे, या ठिकाणी नावे येतात. त्याचबरोबर CBA. त्याचबरोबर जर याचं तुम्ही निरीक्षण केलात तर या ठिकाणी असणाऱ्या किरणांची नावे तुम्ही लिहू शकता. किंवा आकृतीमध्ये B हा जो आहे, हा या ठिकाणी दिसणारा हा B बिंदू जो आहे तो किरण BC व किरण BA या दोन्हीचा आरंभ बिंदू असलेला आपल्याला दिसतो. किरण BC व किरण BA या दोन्हीचा सुद्धा तो आरंभ बिंदू आहे. म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या आकृतीवरून या दोनही किरणांचा आरंभ बिंदू कसा दिसतो आपल्याला या ठिकाणी, सामायिक दिसतो. ठीक आहे, या दोनही किरणांचा आरंभ बिंदू या ठिकाणी आपल्याला सामायिक दिसतो आणि त्याच्यामुळं या ठिकाणी एक सरळ रेषा तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून हे दोनही किरण परस्परांचे विरुद्ध किरण आहेत असं आपण म्हणणार. ठीक आहे, विरुद्ध किरण ही संकल्पना तुमच्या लक्षात आलेली असेल. पुन्हा एकदा लक्षात घ्या, ज्या दोन किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असतो या ठिकाणी सुद्धा हा B सामायिक आहे किरण BC आणि BA मध्ये, आणि या ठिकाणी सुद्धा किरण हा B बिंदू सामायिक आहे किरण BC व BA मध्ये. ठीक आहे, व त्या किरणांनी एक रेषा तयार होते. त्या किरणांना परस्परांचे विरुद्ध किरण असं म्हटलं जातं. तर ह्या किरणांना काय म्हटलं जातं, तर परस्परांचे विरुद्ध किरण असं आपण या किरणांना म्हणतो. तर यावरून सराव संच 18 मध्ये देण्यात आलेले काही प्रश्न आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. सराव संच 18. आता सराव संच 18 मध्ये एक आकृती दिलेली आहे प्रश्न पहिल्यामध्ये, आणि त्या आकृतीवरून तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. ठीक आहे, या ठिकाणी जी आकृती दिसते त्या ठिकाणी दिलेले प्रश्न असे आहेत. प्रश्न पहिला, शेजारी, असे प्रश्न परीक्षेला सुद्धा विचारले जातात, तेव्हा तुम्हाला ही उत्तरे लिहिता येणं गरजेचं आहे. आकृतीतील विरुद्ध किरणांची नावे लिहा. आता या ठिकाणी असणाऱ्या आकृतीचं निरीक्षण करून तुम्ही या ठिकाणी असणाऱ्या आकृतीवरून विरुद्ध किरणांची नावे या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहेत. तर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला काय म्हणावं लागेल, तर सुरुवातीला आपल्याला विरुद्ध किरणांच्या जोड्या ओळखत असताना किंवा विरुद्ध किरण ओळखत असताना त्या ठिकाणी देण्यात आलेला नियम जो आहे तो नियम या ठिकाणी अगोदर आपल्याला पडताळून पाहावा लागेल. तर काय आहे नियम, तर ज्या दोन किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असतो, आता इथं हा P बिंदू हा सामायिक आरंभ बिंदू आहे बघा. ठीक आहे, आणि याच्यामुळे तयार होणारे कोणते किरण आहेत ते सुद्धा तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ते तयार होणारे किरण जे आहेत ज्याच्यामुळे एक सरळ रेष तयार होते ते परस्परांचे काय म्हणणार आहोत आपण, तर विरुद्ध किरण आहेत असं आपण या ठिकाणी म्हणणार आहोत. म्हणजेच विरुद्ध किरणांच्या जोड्या ओळखत असताना एक सामायिक शिरोबिंदू आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी असणारे किरणांच्या जोड्या आपल्याला लिहिता आल्या पाहिजे. तर यावरून किरण सामायिक शिरोबिंदू P धरला तर P पासून तयार होणारा PN ह्या किरणाला विरुद्ध किरण या ठिकाणी दिसते आपल्याला PP. ठीक आहे, किरण PN वरती तुम्ही हेडिंग टाका सुरुवातीला विरुद्ध किरणांची नावे. त्यातला पहिला किरण PN व किरण PT. ठीक आहे,
कारण हा पी आरंभबिंदू आपण धरला तर याच्यापासून पी एन व पी टी हे दोन किरण या ठिकाणी तयार होतात। तसेच दुसरं जर पाहायला गेलो आपण तर किरण पी एल व किरण पी एम हे या ठिकाणी हा इथून तयार होणारे हे विरुद्ध किरण आपल्याला या ठिकाणी दिसतात। तर यावरून आपल्याला काय लक्षात येतं, तर या आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की विरुद्ध किरणांच्या जोड्या लिहित असताना एक सामायिक शिरोबिंदू आणि त्यांच्यामुळे त्या दोन किरणांमुळे तयार होणारी सरळ रेषा ह्या दोन मुद्द्यांचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी हे विरुद्ध किरणांच्या जोड्या या ठिकाणी तयार झालेल्या आपल्याला दिसतात। यानंतरचा पुढील प्रश्न आहे तो आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे, तो म्हणजे किरण पी एम व किरण पी टी हे विरुद्ध किरण आहेत, हे विरुद्ध किरण आहेत, तर आहेत का हे सकारण लिहा। आता मगाशी जी आकृती होती त्या आकृतीवरतीच आधारित हा प्रश्न मी आकृती या ठिकाणी पुसलेली आहे। तर हे दोनही किरण एकमेकांचे विरुद्ध किरण आहेत असं का सकारण लिहा म्हणून सांगितलेलं आहे। या ठिकाणी पी टी एल एन व एम, ठीक आहे। आता या ठिकाणी असणारे हे जे किरण आहेत हे किरण परस्परांचे विरुद्ध किरण का आहेत या ठिकाणी सकारण सांगा म्हणून सांगितलेले। किरण पी एम व किरण पी टी हे परस्परांचे विरुद्ध किरण आहेत का असा प्रश्न विचारलेला आहे। सकारण लिहा। किरण पी टी व किरण पी एम हे परस्परांचे विरुद्ध किरण आहेत का विचारलेले आहे। तर किरण पी टी व पी एम या ठिकाणी यांचा सामायिक आरंभबिंदू जरी येत असला तरी मात्र या किरणांपासून एक सरळ रेषा तयार होत नाही। पहा या ठिकाणी हा कोन तयार होतो पण सरळ रेषा तयार होत नाही। त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या ही जे दोन्ही किरण आहेत हे परस्परांचे विरुद्ध किरण नाहीत असं आपण या ठिकाणी म्हणणार आहोत, ठीक आहे। तर यावरून सराव संच 18 आपण या ठिकाणी सोडवलेला आहे। उर्वरित भाग काही प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला देणार आहे ते सुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचे। या ठिकाणी दिसणाऱ्या आकृतीवरून विरुद्ध किरण कोणकोणते आहेत याची नावे तुम्ही या ठिकाणी लिहायचे। तर एफ ई च्या विरुद्ध किरण या ठिकाणी एफ पी हा आपल्याला मिळतो किंवा एफ पी च्या विरुद्ध किरण आपल्याला एफ ई या ठिकाणी मिळतो। कारण का या दोन्ही किरणांचा आरंभबिंदू जो आहे तो सामायिक आहे आणि या दोन्ही किरणांच्यामुळे या ठिकाणी एक सरळ रेषा तयार होते, म्हणून आपण याला काय म्हणणार आहोत तर विरुद्ध किरण असं या ठिकाणी आपण यांना म्हणणार आहोत। कारण या दोन्ही किरणांचा आरंभबिंदू एफ जो आहे तो सामायिक असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। त्यामुळे आणि त्याचबरोबर या दोन्ही किरणांमुळे एक सरळ रेषा तयार झालेली आपल्याला दिसते, म्हणून हे दोनही किरण एकमेकांचे विरुद्ध किरण आहेत। तर या ठिकाणी दिलेल्या आकृतीचं निरीक्षण करून या आकृतीवरून तुम्हाला विरुद्ध किरणांच्या जोड्या या ठिकाणी लिहावयाच्या आहेत। तर जर बारकाईने तुम्ही निरीक्षण केलात तर एक्स हा जो आरंभबिंदू आहे हा आरंभबिंदू गृहीत धरून तो सामायिक आहे असं गृहीत धरून या ठिकाणी दिसणारे जे विरुद्ध किरण तुम्हाला दिसत आहेत एक्स हा बिंदू आरंभबिंदू जो आहे किरणांचा तो सामायिक आहे असं पाहून आपण जर या ठिकाणी विरुद्ध किरणांच्या जोड्या लिहायच्या ठरवल्या तर किती जोड्या तयार होतात ते पहा आणि त्या ठिकाणी वहीमध्ये लिहा। तशाच प्रकारचा आणखीन एक प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। या ठिकाणी दिसणाऱ्या आकृतीवरून सुद्धा तुम्हाला विरुद्ध किरणांच्या जोड्या या ठिकाणी लिहायच्या आहेत। या ठिकाणी असंख्य किरण तुम्हाला भरपूर किरण तुम्हाला दिसत आहेत
आणि या किरणांच्या साहाय्याने तुम्हाला विरुद्ध किरण या ठिकाणी लिहावयाचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर आधारित तुम्हाला या ठिकाणी विरुद्ध किरणांच्या जोड्या लिहिता आल्या पाहिजेत. तर जे नियम तुम्हाला सांगितलेले आहेत त्या नियमांना अनुसरून या ठिकाणी विरुद्ध किरण कोणकोणते तयार होतात, हे विरुद्ध किरण आणि विरुद्ध किरणांच्या जोड्या कोणकोणत्या तयार होतात, ह्या विरुद्ध किरणांच्या जोड्या या ठिकाणी तुम्हाला दोनही गोष्टी या ठिकाणी लिहाव्या लागणार आहेत. आणि यावरून तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये देण्यात आलेला सराव संच जो आहे या पाठावरती आधारित तो सुद्धा तुम्ही सोडवू शकता. धन्यवाद.